नमस्कार मित्रा, मी पवन नागरगोजे। आज आपण बोलणार आहोत त्या तीन नेत्यांबद्दल जे काही वर्षांपूर्वी पुरोगामी विचारांचे चेहरे म्हणून ओळखले जायचे, पण आज महाराष्ट्राच्या राजकारणात कट्टर हिंदुत्ववादी चेहरे म्हणून उभे आहेत। आणि हे सगळं योगायोगाने नाही घडत, ही आहे एक ठरवून आखलेली राजकीय स्ट्रॅटेजी। कोणते हे नेते आणि का अचानक हा बदल, चला समजून घेऊया सगळं बारकाईने। तीन चेहरे, तीन प्रदेश। सुरुवात करूया थोडक्यात ओळखीनं। नितेश राणे, कोकणाचा रॉबिनहूड। महेश लांडगे, पुणे ग्रामीणाचा दमदार नेता। संग्राम जगताप, अहमदनगर शहराचा मातब्बर चेहरा। या तिन्ही नेत्यांचा एक कॉमन मुद्दा म्हणजे ते सगळे कधी काळी पुरोगामी पक्षातले होते। राणे काँग्रेसमध्ये, लांडगे राष्ट्रवादीच्या छत्राखाली आणि संग्राम जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून तीनदा आमदार। म्हणजे हे लोक सुरुवातीला हिंदुत्ववादी नव्हतेच, उलट त्यांनी हिंदुत्वाला विरोध करत पुरोगामी राजकारण केलं। पण आज तेच लोक हिंदुत्वाची मशाल हातात घेऊन उभे आहेत। पहिल्यांदा आपण बोलूयात संग्राम जगतापांच्या युटर्न बद्दल। आता सध्या चर्चा सगळ्यात जास्त आहे ती संग्राम जगताप यांच्या भूमिकेची। अजितदादांनी त्यांना नोटीस दिली कारण त्यांनी पक्षाच्या विचारसरणीच्या विरोधात बोललं, पण जगताप मागे हटले नाही। ते म्हणाले, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। आता हा प्रश्न प्रत्येकाच्या डोक्यात आहे, काय झालं असं अचानक? जे जगताप कालपर्यंत पुरोगामी होते, जे मुस्लिम समाजाशी जवळीक ठेवायचे, ते आज हिंदुत्ववादी नेता कसे झाले? पहिलं कारण असं असू शकतं, अहिल्यानगर पुरतं मर्यादित राहायचं नाही। जगताप कुटुंबाचं नगर शहरावर दशकांपासून वर्चस्व आहे, पण 3 वेळा आमदार झाल्यावरही मंत्रिपद नाही, मोठं पद नाही, राजकीय स्पेस फक्त नागपूरपुरतीच नगरपुरतीच मर्यादित। तेव्हा त्यांनी ठरवलं, आता फक्त नगरपुरतं नाही, राज्याच्या राजकारणात आपली ओळख निर्माण करायची। आणि त्यासाठी हिंदुत्व ही एक नवी एंट्री म्हणून त्यांनी वापरायला सुरुवात केली। कारण महाराष्ट्रातलं सध्याचं समीकरण असंच आहे, हिंदुत्वाचं कार्ड खेळलं की प्रकाश झोतात यायचं गॅरंटी। कारण दुसरं असू शकतं, मुस्लिम मतं गेली पण हिंदुत्वानं भरून काढलं। 2014ला 2019ला मुस्लिम समाज जगतापांच्या मागे उभा होता, पण 2024ला चित्र उलट झालं। अजितदादा भाजपसोबत गेले, त्यामुळे मुस्लिम मतदार नाराज झाले। शहरातल्या मुस्लिम बहुल बुथ्सवर जगतापांची मतं घटली, पण गंमत बघ, जगताप तरीही 40,000 मतांनी जिंकले। कसं शक्य झालं हे? उत्तर सोपं आहे, हिंदुत्ववादी मतदारांनी पहिल्यांदाच त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि हेच हिंदुत्वाचं राजकारण त्यांच्यासाठी गेम चेंजर ठरलं। त्यांनी ओळखलं की पुरोगामी भूमिकेनं आता काही मिळत नाही, हिंदुत्वानं मतं मिळतात, सत्ता मिळते। कारण तिसरं, भाजपचा लॉंग टर्म गेम। भिडू, आपण सगळे जाणतो भाजप आणि RSS यांचा एकच दीर्घकालीन प्लान आहे, हिंदू, हिंदी आणि हिंदुस्तान। उत्तर भारतात योगी आदित्यनाथ सारखा चेहरा आहे, पण महाराष्ट्रात काय? महाराष्ट्रात भाजपला अजून एक स्थानिक हिंदुत्ववादी मराठा चेहरा हवा आहे। आणि त्यासाठीच संग्राम जगताप नगर, महेश लांडगे पुणे ग्रामीण आणि नितेश राणे कोकण, हे तिन्ही नेते एकदम फिट बसतात। भाजपच्या भाषेत सांगायचं तर हे आहेत रिजन वाईज हिंदुत्व फेस बिल्डर्स। म्हणजे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या भागात हिंदुत्वाचं नवं जाळं तयार करणारे लोक। मराठा तरुण आणि हिंदुत्व, या तिन्ही नेत्याचं आणखी एक साम्य, ते तिन्ही मराठा समाजातून आलेले आहेत, ते तरुण आहेत आणि भाषणात आक्रमकपणा आहे। ही तीन गोष्टी मिळाल्या की राजकारणात मास अपील मिळतं। जसं की राणेंच्या कोकणात रागीट स्टाईल, लांडग्यांची मावळ पट्ट्यातला दमदार नेटवर्क आणि जगतापांचं नगर जिल्ह्यातला प्रभाव। ही तिन्ही मंडळी पुढच्या 5 ते 25 वर्षात महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी पॉलिटिक्सचा आधारस्तंभ बनू शकतात। पुरोगामीचे शेवट, नव हिंदुत्वाचं युग। कालपर्यंत लोक म्हणायचे, अरे हे तर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लोक, पण आता कोणाला ते आठवतही नाही। आज लोक म्हणतात, हे तर भाजपच्या विचाराचे हिंदुत्ववादी नेते। जसं आसामचे हेमंत बिस्वा शर्मा काँग्रेसमधून भाजपकडे गेले, तसंच महाराष्ट्रात जगताप, लांडगे, राणे यांची चाल दिसते। म्हणूनच सांगतो, हे फक्त 3 नेत्यांचं परिवर्तन नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातल्या नव्या अध्यायाची सुरुवात आहे।
अजितदादा, शरद पवार आणि इतर पुरोगामी नेत्यांकडून जे हिंदुत्वाचं स्पेस रिकामं झालं ते आता ही नवी पिढी भरत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? ही हिंदुत्वाची नवी इनिंग संग्राम जगतापांना फायद्याची ठरेल का? ते खरंच अजितदादांची राष्ट्रवादी सोडून थेट भाजपात जाणार का? तुमचं मत, प्रतिक्रिया आणि विचार खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि असंच राजकारणाच्या पलीकडचं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.